मॉर्निंग सीसीनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी एम के बॉईजला आमंत्रित केलंय. बघूत आता एम के बॉईज कशा प्रकारे खेळ करतात. एम के बॉईज बल्लेबाज निसर्ग आणि शाहरुख. मॉर्निंग सीसी कडून प्रथम पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो शिवदास बडे. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज. मागच्या लीग मध्ये त्यांना सिरीज बेस्ट विकेट 25 विकेट सिरीज मध्ये घेतल्या होत्या. अतिशय उत्कृष्ट असा शिवदास बडे बॉलर. पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो शिवदास बडे आणि स्ट्राइक वर आहे तो निसर्ग. मॅच चालू होत आहे. शिवदास बडेचा पहिलाच बॉल आणि निसर्गन मारलेला स्ट्रेटला. त्या तिथं फिल्डर आवी. लकी. आता स्ट्राइक वर गेला आहे तो शाहरुख. बघूत कशा प्रकारे सामना खेळतोय. सर्कलचा पुरा फायदा. एम के संघाला जिंकण्याची गरज आहे. जर हा सामना तो जिंकला तो पॉइंट टेबल मध्ये राहील. शिवदास बडेचा पुढचा बॉल स्ट्राइक वर आहे तो शाहरुख लेफ्ट हँड बॅट्समॅन. बघूत लेग साइड तरफ उसे शिफ्ट किया. वहां पर रनआउट का खतरा हो सकता है. आणि वहां अतिशय चांगली अशी धाव. मॉर्निंग सीसीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी एम के बॉईजला आमंत्रित केलंय. बघूत आता एम के बॉईज 8 ओव्हर मध्ये किती धावा करू शकतात. हा सामना त्यांना जिंकण्यासाठी अतिशय गरज आहे आणि मॉर्निंग सीसी ही नंबर 1 ला पॉइंट टेबल मध्ये. अतिशय 5 सामने झालेले आहेत मॉर्निंग सीसीचे आणि हा 6वा सामना. आणि शिवदास बडेचा पुढचा बॉल निसर्गानं खेळला थोडासा मिस झालेला आणि एक धाव पूर्ण करतात लेग बाईटची. अतिशय चांगला असा चेंडू शिवदास बडेने टाकलेला. खूप चतुर असा गेंदबाज आहे. शिवदास बडेचा पुढचा बॉल स्ट्राइक वर आहे तो शाहरुख. पहिल्या ओव्हरचा 4था चेंडू घेऊन येतो तो शिवदास बडे. स्ट्राइक वर आहे तो शाहरुख. त्याला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बीट होतो तो शाहरुख. अतिशय उत्कृष्ट अशी गेंद बॉलिंग. पहिल्या 4 चेंडू मध्ये 3 धावा फक्त दिल्या तो शिवदास बडेनं.
त्याला उचलून मारलाय शाहरुखनं आणि बघू फिल्डर अडवू शकतो का आणि हे सीधा 4 रन. अतिशय चांगला असा चौकार शाहरुखनं आपल्या बॅट मधून. या चौक्याच्या मदतीनं धावा झाल्या त्या 7. पहिलं षटक चालू. शिवदास बडेचा पुढचा बॉल. पुन्हा उचलून मारला असते किंवा तिथं फिल्डर, परंतु त्याच्यावरून बॉल गेला 1 बाउन्स आणि हे 4 धावा. 1 ओव्हरच्या नंतर 11 धावा. एक ओव्हर नंतर 11 धावा. बघूत आता पुढचं षटक घेऊन कोण येत आहे. डॉक्टर साहेबांना सुद्धा कालच्या मॅच मध्ये खूप अशी चांगली उत्कृष्ट गेंदबाजी केली होती. आता बघूत बॉलिंग साठी कोण येत आहे. दुसरा ओव्हर घेऊन येत आहेत ते डॉक्टर साहेब मनोज मुंडे सर. बघूत आता कशा प्रकारे बॉलिंग करतात. स्वतःची पहिली ओव्हर आणि संघाची दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते मनोज मुंडे डॉक्टर साहेब. बघूत आणि स्ट्राइक वर आहे तो निसर्ग. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे. बघूत सर्कलचा फायदा. कल्याण गीते लवकरात लवकर यायचंय. मॅच चालू झाला आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. 2 ओव्हर झाल्यानंतर एंट्री नाही असं कमिटीचा नियम आहे. आणि हे रन निसर्गाने लेग साइडला मारलेला तो चौकार. अतिशय सुंदर चौकार. सर्कलचा पुरा फायदा घेतो तो निसर्ग. बघूत आता पुढचा बॉल. डॉक्टर साहेब वापसी करतात का. पुढचा बॉल. हे पुन्हा उचलून मारलाय तो कव्हरला. 4 रन. काफी चांगला शॉट असा निसर्गाचा. खूप असा उत्कृष्ट बल्लेबाज आहे. 2 बॉल 2 चौके. एक लेग साइडला आणि एक कव्हरला. बघू डॉक्टर साहेब वापसी करतात का. स्ट्राइक वर आहे तो निसर्ग. डॉक्टर साहेबचा पुढचा बॉल आणि वापसी करतात आणि आउट. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग डॉक्टर साहेबांना. निसर्गानं 2 बॉल 2 चौके मारले आणि तिसऱ्या बॉलला डॉक्टर साहेबांना त्याला आउट केलं. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग. कल्याण गीते 3 बॉल राहिलेत. 3 बॉल राहिलेत. नंतर एंट्री नाही. कल्याण गीते तुम्हाला कॉल केला उचलत नाही तुम्ही. कल्याण गीते 3 बॉल नंतर तुम्हाला एंट्री नाहीये. सर्वांनी नोंद घ्या. फरान आलाय का. आता एमके बॉईजचा नवीन फलंदाज फरहान. तिकडून कैलास मुंडेचा आवाज येत आहे. मॅच चालू करा. ओके मॅच चालू होत आहे. कैलास मुंडे काय ताण नाही.
मॅच चालू झालेला आहे. तुमचा फलंदाज आतमध्ये आलेला आहे फरहान आणि डॉक्टर साहेब बॉलिंग साठी रेडी आहेत. बघू पुढचा बॉल डॉक्टर साहेब घेऊन येत आहेत. तो पुढचा चेंडू आणि स्ट्राईक वर आहे तो फरहान. बीट झालेला तो फरहान. अतिशय उत्कृष्ट असा बॉल. चकमा दिलेला तो बॉल न फरहानला. अतिशय असा सुंदर चेंडू डॉक्टर साहेबाचा. बघू पुढचा चेंडू आणि स्ट्राईक वर आहे तो फरहान. चेंडू वाईडच्या दिशेला टाकलेला. अंपायरचा डिसिजन वाईड आणि कल्याण गीतेचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि दोनच चेंडू राहिलेत आणि कल्याण गीते आलेला आहे. एवढी ओव्हर थांबली तरी चालेल, काय अडचण नाही. 2 बॉल झाल्यानंतर आतमध्ये जा. डॉक्टर साहेबाचा पुढचा चेंडू स्ट्राईक वर आहे तो फरहान. तिथं कॅचचा चान्स होता परंतु अतिशय सुंदर अशी बॉलिंग डॉक्टर साहेब करत आहेत. फरहान समजू शकला नाही. शाहरुख आता काहीतरी फरहानला टिप्स देत आहे. बघूत आता फरहान काय करतो. शाहरुखनं काय सांगितलं आणि काय करतो तो फरहान. बघूत आता डॉक्टर साहेबाचा पुढचा चेंडू स्ट्राईक वर आहे तो फरहान. आज त्याला अतिशय सन्मान दिला आणि ओव्हर समाप्त. 2 ओव्हर 20 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग केली ती डॉक्टर साहेबानं. 10च्या रन रेटनं एमके बॉईज स्कोर करीत आहे. संपलेला आहे. 2 ओव्हर मध्ये 20 धावा आलेल्या आहेत. 10च्या रन रेटनं जर काढल्या तर 80 स्कोर होऊ शकतो परंतु मॉर्निंग सीसी साठी कमीत कमी 100चं टार्गेट आवश्यक आहे कारण त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. बघूत एमके बॉईज किती टार्गेट देऊ शकतो. आता बॉलिंगला येत आहे तो शिवदास बडे. आपली स्वतःची दुसरी आणि संघाची तिसरी ओव्हर घेऊन येत आहे तो शिवदास बडे. स्ट्राईक वर आहे तो शाहरुख. मंथन फिल्डिंगची सजावट करत आहे. दोन ओव्हरचं सर्कल संपलेलं आहे. बघूत आता स्ट्राईक वर आहे तो शाहरुख आणि बॉलिंग साठी आहे तो शिवदास बडे. आता स्लिपला आलेले आहेत ते डॉक्टर साहेब. बघूत आता या ठिकाणी शिवदास बडेचा पुढचा चेंडू. त्याला उचलून मारण्याचा प्रयत्न लेग परंतु खाली बॉल राहिला आणि अतिशय उत्कृष्ट असा बॉल शिवदास बडेचा आणि त्याच प्रकारे विकेट किपिंग सुद्धा अतिशय सुंदर. बॉल खाली राहिलेला असताना सुद्धा पकडला. अतिशय उत्कृष्ट अशी किपिंग रमन केलेली. पुढचा चेंडू शिवदासचा. स्ट्राईक वर आहे तो शाहरुख. त्याला पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न तिथं अपील करण्यात आली परंतु अंपायरनं नाकारली. अतिशय सुंदर असा चेंडू शिवदास बडेचा. 2 बॉल बीट केले ते शिवदास बडेने. शाहरुख समजू शकला नाही. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग करत आहे तो शिवदास बडे. शिवदास बडेचा पुढचा चेंडू. त्याला उचलून मारलेला तिथं अजय फिल्डर आणि ही कॅच मिस होत आहे. शाहरुखला हा जीवदान. अजय राठोडनं ही कॅच मिस केली. बघू त्याचा फायदा आता शाहरुख घेऊ शकतो का. आता स्ट्राईक वर आहे तो फरहान आणि पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो शिवदास बडे.
स्ट्राईकवर आहे तो फरहान. त्याला लेग साईडला खेळला आणि तिथं फिल्डर मिस झालेला आणि 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असा चौकार मारला तो फरहाननं लेग साईडच्या दिशेनं. अतिशय सुंदर असा चौकार फरहाननं मारलेला. स्कूटी बाहेरून घ्या मामा, काका, मामा बाहेरून घ्या. शिवदास बडेचा पुढचा चेंडू आणि स्ट्राईकवर आहे तो फरहान. त्याला उचलून मारण्याचा प्रयत्न परंतु अतिशय सुंदर चेंडू, बॉल खाली राहिलेला आणि समजू शकला नाही फरहान आणि अतिशय उत्कृष्ट अशी विकेट किपरिंग केली ते रमननं. तिसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग, 5 बॉल 5 रन. अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग करतो तो शिवदास बडे. बघूत आता फरहान शेवटच्या चेंडूवर किती धावा. पुढे येऊन त्यानं मारलेला आणि तिथं फिल्डर, दोन्ही फिल्डरच्या मधून चौका. गुड्डू फिल्डर होता परंतु बॉल पकडू शकला नाही आणि अतिशय उत्कृष्ट असा चौकार फरहाननं मारलेला. 3 ओव्हर संपलेल्या. 3 ओव्हर नंतर 29 धावा, जवळपास 10च्या रन रेट चलत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. इलियास भाई एक कॉमेंट्रीकडे यायचंय, तुम्हाला नितीन केंद्रे बोलवत आहेत. मॉर्निंग सीसी कडून 4था ओव्हर घेऊन येत आहे तो मंथन. आपला स्वतःचा पहिला आणि संघाचा 4थं षटक घेऊन येतोय तो मंथन. स्ट्राईकवर आहे तो शाहरुख, लेफ्ट हँड बॅट्समॅन. 3 ओव्हर समाप्त, 29 धावा. एमके बॉईज आणि मॉर्निंग सीसी मध्ये हा सामना चालू आहे. एमके बॉईज अगर हे सामना जिंकला तर पॉइंट टेबल मध्ये राहतील. त्यासाठी हा सामना त्यांना जिंकण्याचं अतिशय गरजेचं. आणि मॉर्निंग सीसी 5 सामने झालेले आहेत. हे 6वा सामना आहे पॉइंट टेबल मध्ये नंबर 1 ला. आणि हे रिव्हर्सिप मारला तो शाहरुखने आणि हातामध्ये नारायणच्या अतिशय उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली तो नारायणनं आणि शाहरुख पवेलिनला जातो. मंथन हरंगुळेनं पहिल्या चेंडूवर पहिला विकेट घेतला तो शाहरुखचा. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग. आणि पहिली विकेट, दुसरी विकेट गेली ती शाहरुखची. आता एमके बॉईज कडून नवीन फलंदाज आलाय तो जमील. खूप अशी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो तो जमील. बघूत आता आपल्या संघासाठी किती धावा बनवू शकतो. स्ट्राईकवर आहे तो जमील आणि बॉलिंग करतो तो मंथन. मंथन आपला दुसरा चेंडू घेऊन येत आहे. बघूत आता कशा प्रकारे बॉलिंग करतो. अतिशय सुंदर असा बॉल आणि बॅटच्या मधल्या भागाला लागला आणि गल्लीमध्ये गेला, पण रन घेऊ शकले नाहीत. अतिशय सुंदर चेंडू. मंथनचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे ते जमीलनं अतिशय सुंदर पद्धतीनं. ओ मावशी बाहेरून जा जरा पलीकडून, मॅच चालू आहे, बॉल बिल लागल, दमानं जा जरा पलीकडून जा.
मंथनचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो फरान. धावा झाल्या 33 एमके बॉईजच्या. 3 ओव्हर 3 बॉल. धावा झाल्या 30. विकेट 2. स्ट्राईकवर आहे तो फरान. नॉन स्ट्राईकवर आहे तो जमील. बॉलिंग करीत आहे तो मंथन. क्षेत्ररक्षण लावत आहे तो मंथन. बघूत कशा प्रकारे बॉल टाकतो. मंथनचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर फरान. फरान शुभ शॉट वरी मारलेला किपरच्या. अतिशय उत्तुंग असा षटकार मारलेला तो फरान, ज्याला सुपला शॉट म्हणतात, जो आपला सूर्यकुमार यादव मारतो तशा प्रकारे या ठिकाणी फराननं हा षटकार मारलेला आहे. अतिशय उत्तुंग असा षटकार. त्याच्या शॉटनं सूर्यकुमार यादवची आठवण झाली. अतिशय उत्तुंग असा षटकार त्यानं मारला आणि संघाच्या धावा झाल्या त्या 36. अशाच प्रकारे त्यांना बल्लेबाजी करावं लागल. चौथी पुन्हा वापसी करताना मंथन अतिशय चांगला असा चेंडू टाकलेला पॉइंटच्या दिशेने समोरून काढला, परंतु फरान समजू शकला नाही आणि तो बीट झाला. फरान खेळत आहे 14 रनवर 2 चौके आणि 1 सिक्स. पुन्हा मिस झाला तो फरान. अतिशय उत्तुंग असा बॉल आणि ओव्हर समाप्त. 4 ओव्हर 36 धावा 2 विकेट. एमके बॉईज. या सामन्यानंतर दुसरा सामना जो आहे तो प्रिन्स सीसी वर्सेस जावेद सीसी. हा सामना झाल्या लगेच हा सामना होईल, तरी दोन्ही टीमनं तयार राहायचं आहे. मॉर्निंग सीसी कडून 5वा ओव्हर घेऊन येत आहे तो अजय राठोड. आपल्या स्वतःचा पहिला आणि संघाचा 5वा ओव्हर घेऊन येत आहे तो अजय राठोड. स्ट्राईक वर आहे तो जमील. अजय राठोडचा पुढचा चेंडू आणि स्ट्राईक वर आहे तो जमील. बघूत आता कशा प्रकारे खेळतो अजय राठोडला. त्याला खूप असा चांगला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल अतिशय सुंदर असा अजय राठोडने टाकलेला तो ब्लॉक मध्ये. 1 रन घेऊ शकला तो जमील. आता स्ट्राईक वर आहे तो फरान. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला तो अजय राठोडनं. आता दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो अजय राठोड. स्ट्राईक वर आहे फरान. त्यानं उचलून असा अतिशय सुंदर मारलेला बघतो हा पर आणि 6 धावा. अतिशय उत्तुंग असा षटकार. मागच्या ओव्हर मध्ये सूर्यकुमार यादव सारखा मारलेला आणि आता स्ट्रेटला मारलेला तो जबरदस्त असा षटकार. अतिशय सुंदर षटकार. या 6 सिक्स न झालेल्या त्यांच्या रन 43. 5 ओव्हर चालू आहे. अजय राठोड पुढचा चेंडू स्ट्राईक वर आहे फरान आणि हा टाकलेला वाईट चेंडू. दिशाहीन टाकलेला हा चेंडू अजय राठोडनं. अतिशय उत्कृष्ट असा षटकार मारला होता फरान. आता बघू पुढच्या बॉलला काय करतो तो. पुन्हा मारलेला उचलून आणि पुन्हा षटकार साइड स्क्रीनवर. अतिशय उत्तुंग असा षटकार. त्याचा वैयक्तिक 3रा षटकार. अतिशय सुंदर असा षटकार. खूप चांगल्या प्रकारे हा बॅटिंग करत आहे तो फरान. बघू पुढचा चेंडू अजय राठोडचा. पुन्हा टाकला तो वाईट चेंडू आणि आपली लाईन भटकतो तो अजय राठोड. 2 चेंडू 2 षटकार गेले.
आणि एम के बॉईजच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा उचलून मारलाय तो अतिशय उत्तुंग असा षटकार आणि तहसील मध्ये खूप असा उत्तुंग असा षटकार. फरहान अतिशय चांगली अशी फलंदाजी करत आहे. आणि आता अजय राठोडला सांगण्यासाठी आलेले ते डॉक्टर साहेब. लल्ल्या बघूत आता काय सांगतेत आणि कशा प्रकारे अजय राठोड पुढचा चेंडू टाकतो आणि कशा प्रकारे फरहान त्याला मारतो बघूत आता. अतिशय असा सुंदर त्यानं षटकार मारलेले या ओव्हर मध्ये 3 षटकार अतिशय सुंदर असे त्यानं मारलेले. खूप अशी महागडी ओव्हर या ठिकाणी अजय राठोडची. 21 धावा आतापर्यंत दिल्यात त्या अजय राठोडनं 4 चेंडू मध्ये. अजय राठोड पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकवर आहे तो फरहान. पुन्हा पण वापसी करताना अजय राठोड अतिशय सुंदर चेंडू टाकलेला. फरहाननं सोडून दिला किप्परकड. अतिशय सुंदर चेंडू टाकलेला वापसी केलेली ती अजय राठोडनं. बघूत आता शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो अजय राठोड. स्ट्राईकवर आहे तो फरहान. पुन्हा चुकला शॉट खेळलेला आहे आणि तो 4 धावेसाठी अतिशय आणि ओव्हर समाप्त. 5 ओव्हर संपलेले आहेत. स्कोर अपडेट फायनल माझ्यावर किती झालं बघ. 2 बॉल राहिलेत बघ त्या चौका. अतिशय महागडं षटक पडलं तो अजय राठोडचं. त्यानं 25 धावा दिल्या जवळपास. 5 ओव्हर झालेले आहेत. मला दे बर लावून. पुढची ओव्हर घेऊन आलेले आहेत ते डॉक्टर साहेब. आपली स्वतःची दुसरी आणि संघाची 6वी ओव्हर घेऊन आलेले आहेत. पुन्हा जमीलनं लेग साईडच्या दिशेने मारलेला तो चौकार. अतिशय सुंदर असा चौकार. डॉक्टर साहेबाच्या पहिल्या चेंडूवर मारला तो चौकार जमीलनं. आणि हा टाकलेला चेंडू नो बॉल. आपली लाईन सोडून टाकलेला हा चेंडू नो बॉल. आणि हा फ्री हिट जमीलसाठी. हा फ्री हिट आणि अतिशय असा खेळला परंतु मंथन त्या ठिकाणी आणि तिथं रनआउटचा चान्स आणि रनआउट. फ्री हिट वर रनआउट झालेला तो जमील. अतिशय दुर्दैवी कारण फ्री हिट वर खेळाडू आउट होत नाही परंतु जमील झालेला तो रनआउट. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग केली ती मंथननं आणि डॉक्टर साहेबाच्या हातामध्ये थ्रो फेकला आणि डॉक्टर साहेबांना अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी जमीलला आउट केलं. आता एम के बॉईज कडून नवीन खेळाडू येत आहे तो फलंदाजीसाठी फरदीन. डॉक्टर साहेबाचा पुढचा चेंडू आणि स्ट्राईकवर आहे तो आता फरहान.
बघूत संघाचं 6वं षटक चालू आहे आणि स्वतःचं दुसरं घेऊन आले ते डॉक्टर साहेब. फरहान लेग साईडला मारण्याचा प्रयत्न आणि हिट झाला तो फरहान. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला डॉक्टर साहेबानं. फरहान समजू शकला नाही लेग साईडच्या दिशेने मारणं, परंतु बीट झाला. बघूत आता पुढचा चेंडू डॉक्टर साहेबाचा आणि स्ट्राईकवर आहे तो फरहान. अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी करत आहे तो फरहान. पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न बघतो हा, पण तिथं फिल्डर आणि नारायण अतिशय सुंदर असा झेल घेतलेला. अतिशय सुंदर असा झेल त्यानं घेतलेला नारायणनं आणि फरहान आउट झालेला. आणि डॉक्टर साहेबांना अतिशय असा बॉल टाकलेला आणि फरहान आउट झाला. 36 धावा काढून फरहान आउट झालेला आहे. फरहान 36 धावा, 3 चौकार आणि 4 षटकार मारलेले. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केलेली ती फरहाननं. आणि त्याच प्रकारे डॉक्टर साहेबांना सुद्धा या 2 विकेट घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग केलेली आहे. 14 रन खर्च करून 2 विकेट घेतलेले आहेत. बघूत आता पुढचा चेंडू डॉक्टर साहेबाचा आणि नवीन फलंदाज आलेला आहे तो सय्यद अहमद. पुन्हा लेग साईड त्याच प्रकारे चेंडू टाकलेला, मिस झालेला, परंतु कॅच झाली असती, परंतु कॅच मिस झाली. रमन सैयद क्या कर रहा था तू? बॉल हाथ से आ रहा है क्या तेरे को? हाँ? कैसा जी होता थर 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 बॉल चलने जा रहा तो बात करता क्या? पुढचा चेंडू डॉक्टर साहेबाचा आणि पुन्हा आउट झालेला. तो अतिशय सुंदर अशी बॉलिंग करत आहेत आणि सय्यद वापस गेलेला. आपलं खातही उघडू शकला नाही तो सय्यद. डॉक्टर साहेबांना 2 ओव्हरमध्ये 14 रन देऊन 3 विकेट. अतिशय सुंदर अशी बॉलिंग केलेली ती डॉक्टर साहेबांना. 2 ओव्हर 14 रन 3 विकेट, अतिशय सुंदर. 6 ओव्हर 66 धावा 5 विकेट एमके बॉईजच्या. आता राहिल्या त्या फक्त 3 ओव्हर. बघूत ह्या 2 ओव्हर मध्ये किती धावा करू शकतात. आता नवीन फलंदाज आलेला आहे तो फहीम सिद्दीकी. स्ट्राईकवर आहे तो फरदीन आणि 7वं षटक घेऊन आलेला आहे तो अजय राठोड आणि स्वतःच दुसरं. मागची ओव्हर अजय राठोडची अतिशय महागडी ओव्हर ठरली होती त्यामध्ये. आता स्ट्राईकवर आहे ते फरदीन आणि बॉलिंग करतोय तो अजय राठोड. शेवटच्या 2 ओव्हर आहेत. बघूत किती धावा बनवू शकतात फरदीन. त्यानं आल्याच उचलून मारलेला आहे तो असा उत्तुंग असा षटकार. सगळ्यात लांब असा षटकार मारलेला, बिल्डिंग वर मारला तो. अतिशय उत्तुंग असा षटकार मारलेला तो फरदीननं. अजय राठोड पुन्हा महागडा बॉल टाकताना पहिल्या ओव्हर मध्ये 25 धावा दिलेल्या. त्याच लयनं बॉलिंग करताना पुन्हा षटकार दिला. वापसी करतो का पाहूत आपण. आणि फरदीन अतिशय सुंदर असा षटकार मारलेला त्यानं. आपल्या 6 धावेनं त्यानं आपलं खातं उघडलं. ह्या 6 धावेच्या मदतीनं धावा झाल्या त्या 72 धावा. मंथन अजय राठोडला काहीतरी सांगताना कशा प्रकारे बॉलिंग करायची आहे. बघूत आता अजय राठोड कशा प्रकारे बॉल टाकतो. शिवदास बडे, मंथन हरंगुळे, लल्ल्या अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहेत आणि त्यांनी टिप्स दिली अजय राठोडला. बघूत आता कशा प्रकारे अजय राठोड बॉल टाकतो, वापसी करतो का नाही पाहू. आणि स्ट्राईकवर आहे तो फरदीन.
पुन्हा उचलून मारलेला आहे, परंतु बॉलच्या खाली येत आहे तो मंथन आणि कॅच मिस झालेली तो मंथनच्या हातानं. आणि 2 धावा, ज्या ठिकाणी 1 धाव बी नाही, विकेट होती त्या ठिकाणी एक कॅच मिस झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या. अजय राठोडनं वापसी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मंथन कडून कॅच मिस झाली. बघूत आता या जीवदानाचा फायदा फरदीन किती घेऊ शकतो. आता फरदीन स्ट्राईक वर आहे. अजय राठोडचा पुढचा चेंडू पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि बघतो तिथं फिल्डर मौजूद आहे कल्याण, अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आणि त्यानं सुंदर अशी फिल्डिंग केलेली आणि तिथं अजय राठोडनं मिस झालेला ओव्हर थ्रोच्या आणि ह्या रनआउटची अपील, परंतु फरदीन क्रीज मध्ये पोहोचलेला आणि मिस फिल्डिंगच्या कारणाने 2 धावा पूर्ण झाल्या. कल्याणनं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु अजय राठोड कडून बॉल मिस झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या त्या फरदीननं. पुन्हा उचलून मारलेला स्ट्रेटला. अजय राठोडचा पुढचा चेंडू स्ट्राईक वर आहे तो आता. सिद्दीकी बघूत आता आणि त्यानं पहिला चेंडू उचलून मारला, परंतु सर्कल मध्येच 1 धाव पूर्ण केलेली. दुसऱ्या धावेसाठी पळतोय, परंतु अतिशय सुंदर अशी फिल्डिंग ती कल्याण लल्यानं केलेली. सिद्दीकीनं आपलं खातं उघडलं 1 रनच्या मदतीनं. 7वं षटक चालू आहे. धावा झाल्या त्या 78. या षटकाचा शेवटचा चेंडू स्ट्राईक वर आहे तो फरदीन. तो 4 चेंडूत 11 धावावर खेळत आहे 1 षटकाराच्या मदतीनं. बघूत आता या बॉल मध्ये तो काय करतो. अजय राठोडचा पुढचा चेंडू त्यानं पुन्हा उचलून मारलाय, परंतु तिथं मंथनच्यावर आणि हा षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो तो फरदीन. अजय राठोडचं पुन्हा महागडं षटक. त्यानं 2 ओव्हर मध्ये 43 धावा दिल्यात. अतिशय महागडं षटक आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहात तो फरदीन. त्यानं 2 षटकार आणि 5 चेंडू मध्ये 17 धावा. अतिशय. आता हा शेवटचा षटक पाहूत कोण घेऊन येतो. रन 84, 7 ओव्हर 84 धावा, 5 विकेट. एमके बॉयजच्या अतिशय चांगल्या प्रकारे स्कोर झालेला आहे. बघूत आता शेवटच्या षटकामध्ये किती. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये अशा प्रकारे स्कोर झालेला नाहीये, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे स्कोर झालेला आहे. 84 धावा 7 ओव्हर मध्ये. आता शेवटचं षटक आहे. बघूत किती धावा होऊ शकतात. आता स्ट्राईक वर आहे तो सिद्दीकी आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो मंथन. बघूत कशा प्रकारे बॉलिंग करतो तो मंथन. स्ट्राईक वर आहे तो सिद्दीकी. आणि ह्या मिड विकेटला खेळलेला चेंडू तिथं फिल्डर आणि 1 रन पूर्ण करताना सिद्दीकी. आता स्ट्राईक वर आहे तो फरदीन. शेवटचं षटक. आता उरलेले आहेत ते 5 चेंडू. 5 चेंडू मध्ये फरदीन आता बघूत किती धावा काढू शकतो. धावा झाल्यात त्या 85. बघूत आपल्या संघाचं शतक पूर्ण करू शकतो का नाही त्यानं. आणि अतिशय सुंदर असा चेंडू टाकला तो मंथननं. बीट झाला तो फरदीन. समजू शकला नाही. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाला तो फरदीन. 85 धावा झाल्यात त्या एमके बॉयजच्या.
आणि पुढचा चेंडू मंथनचा आणि उचलून मारला असा उत्तुंग षटकार असा अतिशय सुंदर असा षटकार मारला तो फरदीनं. अशाच प्रकारे फलंदाजीची गरज आहे एम के बॉईजला. या षटकाराच्या साह्याने धावा झाल्या त्या 91. अतिशय उत्तुंग असा षटकार मारलेला फरदीनं. बघूत मंथन कशा प्रकारे पुढचा चेंडू टाकतो. स्ट्राईकवर आहे तो फरदीन. पुन्हा हा वाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. अंपायरचं डिसिजन वाईड. या वाईडच्या मदतीनं संघाच्या धावा झाल्या ते 92. पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. बघूत 2 धावा घेतात का आणि तिथं 2 धावा पूर्ण केल्या त्या फरदीनं. आणि संघाच्या धावा झाल्या त्या 94. आणि फरदीन खेळतोय तो 8 चेंडू मध्ये 25 धावा. बघूत आता कशा प्रकारे पुढचा बॉल खेळतो तो आणि ह्या मारण्याचा प्रयत्न आणि मिस झाला तो फरदीन. समजू शकला नाही बॉल. अतिशय सुंदर असा टाकलेला तो मंथन चेंडू. मंथन वापसी करताना आणि अतिशय असा उंच मारलेला चेंडू. तिथं फिल्डर आणि गुड्डू अजय राठोडनं अतिशय सुंदर अशी कॅच घेतलेली. रन लल्लानं कॅच घेतली अतिशय. आणि 94 धावा पूर्ण. आणि फरदीननं 8 बॉल 25 धावा काढून आउट झाला तो फरदीन. संघाच्या धावा एम के बॉयजच्या झाल्या ते 94. ही जिंकण्यासाठी मॉर्निंग सीसीला काढायच्या तो 95 धावा. अतिशय चांगली अशा प्रकारे डॉक्टर साहेबांना बॉलिंग केली. 14 रन देऊन 3 विकेट घेतली. अतिशय सुंदर अशी बॉलिंग डॉक्टर साहेबांनी केलेली.
मारण्याच्या प्रयत्नात बीट झाला तो रमन और आणि अंपायरचा बघूत आता अंपायर डिस्कस करतेत अंपायरनं बघूत आता अंपायरचं डिसिजन काय आहे. पहिल्याच बॉलवर बघूत आता अंपायरचं डिसिजन. आणि अंपायरनं दिलेला डिसिजन आउट. रमन आउट झाला तो सिद्दीकीच्या पहिल्याच बॉलवर. मदत आतमध्ये अंपायरला काही म्हणू नका. YouTube लाईव्ह आहे. खेळ भावना दाखवा, काय अडचण नाहीये. बाहेर येऊन बोला. चलू द्या, बाहेर येऊन बोला, काय बोलायचं तुम्हाला ते. फहीम सिद्दीकीनं पहिल्याच चेंडूवर आउट केला तो रमन. आता नवीन फलंदाज जात आहे तो कल्याण गित्ते. सिद्दीकीचा पुढचा चेंडू आणि स्ट्राईकवर आहे तो कल्याण. कल्याण आणि पुन्हा मिस. बघूत आता मिस झाला तो कल्याण. आउटची अपील, परंतु बॉल शरीराला लागून गेलेला तो कल्याणच्या. बीट झाला तो कल्याण. अतिशय सुंदर अशी बॉलिंग करताना तो फहीम सिद्दीकी. पुढचा चेंडू फहीम सिद्दीकीचा आणि स्ट्राईकवर आहे तो कल्याण. कल्याणनं पुन्हा मारलेला स्लिपच्या हातात आणि सीधा फरदीनच्या हातामध्ये आणि कॅच पकडला तो फरदीननं. आणि कल्याण आपल्या 0 धाव्यावर वापस आलेला. आपलं खातंही उघडू शकला नाही कल्याण. दुसऱ्या ओव्हर मध्ये सिद्दीकीनं 2 विकेट घेतल्या. अतिशय सुंदर अशी बॉलिंग. फहीम सिद्दीकीनं 3 चेंडूमध्ये एकही धाव न देता 2 विकेट घेतलेले आहेत. तो अतिशय सुंदर अशी बॉलिंग करताना फहीम सिद्दीकी. आणि आता नवीन फलंदाज जो आलेला आहे तो नारायण. डॉक्टर उमेश सर नवीन फलंदाज. आणि अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला फहीम सिद्दीकीनं आणि डॉक्टर साहेबांना सोडून दिलेला तो चेंडू किपरच्या दिशेने. स्कोर 11 धावावर थांबलेला. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आलेल्या 11. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू सिद्दीकीचा. स्ट्राईकवर आहे डॉक्टर साहेब. बघू, त्यांनी उचलून असा कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार. आणि बाहेरून जा रे पुरो. अरे मॅच चालू आहे ना, काय तुम्ही लक्ष द्या की रे.
असा उचलून मारलेला मिड विकेटच्या दिशेने षटकार, अतिशय सुंदर असा षटकार अविनाशचा. या षटकाराच्या साह्याने धावा झाल्या त्या 47. संघाचं 5वं षटक चालू आहे. 5व्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 47. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. जावेद सीसी वर्सेस प्रिन्स सीसी. चला दोन्ही संघाचे प्रिन्स सीसीचे या ठिकाणी आलेले जावेद सीसीचे कर्णधार, त्यांनी लवकरात लवकर यायचे टॉस साठी. पुढचा चेंडू जावेद भाईचा. स्ट्राईकवर आहे अविनाश. पुन्हा अविनाशनं मारलेला, तिथं फिल्डर मौजूद नाही. 1 बाउन्स चौका. फिल्डिंगची सजावट व्यवस्थित नसल्याने चौकार मारला तो अविनाशनं. अविनाश 15 बॉल मध्ये 31 धावावर खेळत आहे तो अविनाश. 4 चौकार 2 षटकार. अतिशय उत्तुंग अशी खेळी करताना तो अविनाश राठोड. आणि संघाच्या धावा झाल्या ते 51. 50 धावा मॉर्निंग सीसीच्या पूर्ण झालेल्या या चौकाराच्या साह्यानं. 5वी ओव्हर प्रगतीवर. 5व्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो जावेद. स्ट्राईकवर आहे तो अविनाश. अविनाशनं पुन्हा उचलून मारलेला आहे तो असा उत्तुंग असा षटकार. आणि 57 धावा. 5 ओव्हर 57 धावा. आता 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. अतिशय महागडं षटक पडलं तो जावेदचं. 22 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. जसं अजय राठोडचं षटक महागडं पडलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी जावेदचं षटक महागडं पडलेलं आहे. त्यांना 22 धावा खर्च केल्यात. आता 18 बॉल 38 धावा. वशिमभाई टॉस साठी यायचंय. चांगल्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल. मॅच जर जिंकायचा असेल एमके बॉईजला तर फहीम सिद्दीकी सारखी बॉलिंग करावं लागेल. जर तुम्हाला मॅच जिंकायचा असेल तर त्यानं 2 ओव्हर मध्ये 7 रन देऊन 3 विकेट घेतलेले आहेत. अशी सुंदर अशी बॉलिंग केलेली फहीम सिद्दीकीनं. त्याच्याच विरुद्ध दिशेनं बॉलिंग केली तो जावेदनं. 1 ओव्हर मध्ये 22 धावा दिलेल्या आहेत. महागडं षटक या इनिंगचं. आता बॉलिंग साठी पाहूया कोण येतो. निसर्ग की कैलास मुंडे. बघूत आता कर्णधार कुणाच्या हातामध्ये चेंडू देतात आणि कुणावर विश्वास दाखवतात बघूत. आणि आता मला वाटतं निसर्ग येत आहे. अतिशय सुंदर असा बॉलर आहे. त्यानं पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. आता पाहूया स्ट्राईकवर आहे तो मंथन. मंथन अतिशय उत्तुंग असा खेळाडू आहे. बघूत आता कशा प्रकारे खेळी करतो. 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. मॉर्निंग सीसीच्या 57 धावा पूर्ण झालेल्या आहेत 3 विकेटच्या मोबदल्यात. 6वं षटक घेऊन आलाय तो निसर्ग. आणि स्ट्राईकवर आहे तो मंथन. न स्ट्राईकवर आहे तो अविनाश. पहिला चेंडू आणि षटकार. अतिशय सुंदर असा षटकार मारला तो मंथननं. निसर्ग पहिल्या चेंडूवर धावा दिल्या त्यानं तो 6 धावा. आता 17 चेंडूत 32 धावांची गरज. एमके बॉईजला चांगल्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल अगर मॅच जिंकायचा आहे तर. मॅच जिंकला तर पॉइंट टेबल मध्ये राहतील, नाहीतर बाहेर जातील. हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. त्यासाठी अतिशय सुंदर अशी बॉलिंग करावी लागेल. आणि मॉर्निंग सीसी पॉइंट टेबल मध्ये नंबर 1 ला आहेत. हा सामना जिंकला तरी बी नंबर 1 ला राहतील, हारला तरी नंबर 1 लाच राहतील. अतिशय सुंदर अशी त्यांची फलंदाजी झालेली. मंथन स्ट्राईकवर आहे तो मंथन.
पुन्हा उचलून मारलेला असा उत्तुंग असा षटकार कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सगळ्यात लांब असा षटकार मारला तो मंथन. बॉल आणायला जा कोणीतरी. उत्तुंग असा षटकार सगळ्यात लांब मारलेला तो कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे मंथनने. 2 चेंडू 2 6. 2 चेंडू मध्ये 12 धावा पटकावल्या तो मंथनने. निसर्ग समजू शकला नाही कुठं टाकावा बॉल. चेंडू पत्रावर आहे नाही तर दुसरा द्या. काढत असले तर काढा. बॉल आलेला आहे. स्कोर 69 धावा. आता 16 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. बघ 4 ओव्हर मध्ये 60 धावांची गरज होती त्यावेळेस. आता ह्या फक्त 8 चेंडू मध्ये त्यांनी घेतल्या त्या 34 धावा. मॉर्निंग सिसीनं अतिशय उत्तुंग अशी खेळी केली या 8 चेंडू मध्ये. बघूत आता पुढचा चेंडू निसर्गाचा. स्ट्राईकवर आहे मंथन. पुन्हा वाईडच्या दिशेने चेंडू टाकलेला. अंपायरचं डिसिजन वाईड आणि लाईन भटकली ती. निसर्गानं समजू शकला नाही कुठं चेंडू टाकावतो. बघू तो वापसी करतो का निसर्ग. धावा झाल्या त्या 70. 6वं षटक चालू आहे. पुन्हा उचलून मारला तो असा फिल्डर. 1 बाउन्स 4 रन. या चौक्याच्या साह्याने धावा झाल्या त्या 74 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी करतो तो मंथन. 15 चेंडूत 21 धावांची गरज आहे मॉर्निंग सीसीला. 15 चेंडू 21 धावा. चेंडू 21 धावांची गरज मॉर्निंग सीसीला. चांगल्या प्रकारे खेळी करतो तो मंथन आणि अविनाश. मंथन 6 बॉल 19 धावावर खेळत आहे. 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं. निसर्गाचा पुढचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू टाकलेला. वापसी केलेली ती निसर्गानं. अशाच प्रकारे बॉलिंग चांगली करावी लागेल मॅच जिंकायचा असाल एमके बॉईजला तर. अजूनही काही सांगता येत नाही. 14 चेंडू 21 धावा. वापसी करताना निसर्ग. पुन्हा उचलून मारला परंतु फिल्डर तिथं मौजूद. दुसऱ्या धावेसाठी पळतोय तो अविनाश. मंथननं वापस केलं तो अविनाशला. 1 रन घेऊन धावसंख्या झाली ती 75. अजून 13 बॉल 20 रन. अजून मॅच मध्ये आहे एमके बॉईज. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच सोडायचा नसतो. मॅच केव्हाही जिंकू शकतात. अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली तो निसर्गानं. वापसी केली ती. आता स्ट्राईकवर आहे तो अविनाश. 13 बॉल 20 धावा. अतिशय चांगला असा रोमहर्षक मॅच होत आहे. पुन्हा उचलून मारला तो बघूत फिल्डर आणि 6 धावेसाठी. अतिशय उत्तुंग असा षटकार अविनाशने मारलेला.
आणि या 6 धावेच्या मदतीने धावा झाल्या त्या 81 धावा. आता 12 बॉल 14 रन. ह्या चेंडूवर जर 6 धावा नसत्या आल्या तर अजून मॅच मध्ये काही सांगता येत नव्हतं, परंतु थोडासा आता बॉल बरोबर आलेला मॅच. 12 बॉल 14 रन. अतिशय चांगली अशी बॉलिंग करावी लागेल. जर आता या ओव्हर मध्ये जर चांगली ओव्हर केली तर पुन्हा वापसी होऊ शकते एमके बॉयजची. बघूत आता बॉलिंग साठी कोण येतो तो. कैलास मुंडे. पाहूया संघाला वापसी करतात का. 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. धावा झाल्या त्या 81. 6 षटकाच्या मोबदल्यात 3 विकेट. 7वा ओव्हर घेऊन आलाय तो कैलास मुंडे. 12 चेंडू 14 धावा. स्ट्राईकवर आहे तो मंथन. चला टॉस करायचा. दोन्ही टीमचे कर्णधार. चला टॉस करून घ्या. टॉस. कैलासचा पुढचा चेंडू आणि मारलेला तो मंथन 6 धावेसाठी. अतिशय सुंदर असा मारलेला षटकार. JVCC कर्णधार. चला टॉसला या. कैलासचा पुढचा चेंडू पुन्हा उचलून त्याच दिशेने मारलेला, परंतु तिथं आणि मिस झाला तो. निसर्ग. कॅच मिस होता आणि 1 बाउन्स 4 रन. आणि टॉस होत आहे आता या ठिकाणी. टॉस साठी आपले सुरेश भाऊ फड या ठिकाणी आहेत. त्यांच्या हाताने हा टॉस होईल. आता 4 धावेची गरज आहे आणि पुन्हा हे मारलेला तो आणि कॅच मिस झाली तो मंथनची. आता गरज आहे 3 धावेची. 9 बॉल मध्ये 3 धावा. स्ट्राईकवर आहे तो अविनाश. अविनाश खेळत आहे तो 43 धावावर. चला टॉसला या लवकर. वसीम भाई आले की. पुन्हा लेग साइडच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाला तो अविनाश. निसार भाई चला टॉसला या इकडं. आणि हे षटकार मारलेला लेग साइडच्या दिशेने आणि हा मॅच विनर शॉट. अतिशय सुंदर असा शॉट आणि 49 धावावर गेला तो अविनाश. या 6 धावेच्या साह्याने 49 धावा काढल्या तो अविनाश राठोडने. 5 षटकार आणि 4 चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. चला लवकर या निसर भाई. निसर या टॉस साठी थांबलेत, खूप वेळ झाला. या प्रिन्स सीसी वर्सेस JVCC या संघाचा टॉस होत आहे आणि टॉस करत आहेत तो सुरेश भाऊ फड या ठिकाणी. चला निसार भाई. प्रिन्स सीसी वर्सेस JVCC या दोन्ही संघामध्ये टॉस होत आहे. टॉस करत आहेत ते आमचे दोस्त परम मित्र सुरेश भाऊ फड, सिनियर खेळाडू
पाहूया आणि ज्यावेळेस शिशीने टॉस जिंकलेला आहे त्यांचा निर्णय आपण पाहूया. त्यांनी लवकरात लवकर निर्णय सांगाव कारण मॅचला उशीर झालेला आहे, टॉसला पण उशीर झालेला आहे. त्यामुळे लवकर निर्णय सांगा काय जे तुमचा निर्णय असेल ते. अजून 3 मॅच खेळायचे, दुसरे 2 आहेत या मॅच नंतर, म्हणून लवकरात लवकर निर्णय सांगाव. चला बाकीचे बाहेर व्हा मैदानाच्या, सगळेजण चला. सर्वांना विनंती, मैदानात कुणीही थांबू नका, मॅच चालू होत आहे. मॉर्निंग सीसीचा मंथन हरंगुळे मॅन ऑफ द मॅच राहील हा सामन्याचा. अतिशय सुंदर अशी खेळी केली त्यानं. केलं हा का बापरे मंत्र हरवले